हप्ते खंडणी बलात्कार खून असं बरंचसं काही महाराष्ट्राच्या मातीवरती घडताना पाहत असताना या ठिकाणी समाजमन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही. काल परवापासून समाज माध्यमांवरती या ठिकाणी आपण जे फोटोज स्वर्गीय संतोष देशमुख यांचे पाहतोय, ते फोटो पाहत असताना डोळ्यातून कधी अश्रू या ठिकाणी खाली येतात ते कळतही नाही. समाजसेविका अंजली दमानिया यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या भावना व्यक्त करत असताना त्यांना रडू कोसळलं. त्या रडत रडत बरंचसं काही सांगत होत्या आणि या समाज माध्यमांवरती व्यक्त होताना त्या ठिकाणी त्या बरंचसं काही आपल्या अंतकरणातल्या वेदना त्या मांडत होत्या आणि त्यांचं मन आणि आपलंही मन त्या ठिकाणी हेलावून जात होतं. मंडळी, या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये वावरत असताना आपलं पुरोगामित्व कधी गळून पडलं हे आपल्यालाही कळलं नाही. हा काही एका संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकार नाही, तर महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं एक उमदं व्यक्तिमत्व जे होतं, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा अनेक महापुरुषांनी या मातीसाठी जी आहुती दिली, त्या सगळ्या विचारांची हत्या या ठिकाणी झाली असं मला वाटतं. हे सगळं घडत असताना आपण या ठिकाणी विचार करत असताना राजकारणाचं समाजकारण खरंच झालं आहे का? खरंच आपण समाजकारणामध्ये व्यवस्थितरित्या राजकारण पाहू लागलो आहोत का? ह्या गोष्टीचा विचार आज आपल्या मनामध्ये कुठेतरी यायला लागला. हे सगळं आपल्या डोळ्यांसमोर होत असताना आपण घरामध्ये चुपचाप बसावं, कुठेही त्याची वाच्यता करू नये. मला तरी वाटतं महाराष्ट्रातल्या कोणत्याच सामान्य माणसाचं असं होणार नाही. प्रत्येक महाराष्ट्रातलाच नव्हे, भारतातला सामान्य नागरिक या ठिकाणी पुढे आल्याशिवाय राहत नाही. त्याच्या भावना तो व्यक्त केल्याशिवाय राहत नाही. त्याच्या मनामध्ये ते अतीव दुःख त्या ठिकाणी साकारताना तीव्रपणे बोलल्याशिवाय तो राहत नाही. वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्त होताना दिसतात, पण हे राजकारणामधला हा अंधाधुंदपणा हा कुठेतरी थांबायला पाहिजे. लहान सहान गोष्टीच्या माध्यमातून बऱ्याच अंशी नव्हे पण काही प्रमाणात का होईना महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसतं. हे कुठेतरी थांबायला हवं. राजकारणातलं हे बरबटले पण जर थांबलं नाही तर उद्याची लोकशाही महाराष्ट्रातली कशी टिकेल? आणि हे जर थांबवायचं असेल तर घटनेमध्ये आपल्याला काही अंशी का होईना बदल करावे लागतील. सगळ्यांना एकत्र येऊन, सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र येऊन, सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र येऊन या ठिकाणी विचारमंथन करण्याची गरज आज आपल्याला येऊन ठेपलेली आहे, आपल्यावरती येऊन ठेपलेली आहे. आणि ते जर आपण केलं नाही, कदाचित उद्याची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आम्ही आमच्या तरुणांसमोर कोणता आदर्श ठेवतोय, त्या तरुणांना आम्ही कोणती दिशा दाखवतोय, त्यांचं काय चुकलंय, त्यांचं ते मन नाही, त्यांना तो संस्कार दिल्या गेला, त्यांना तसं करायला भाग पाडल्या गेलं. काही पैशाची लालूच दाखवून त्या ठिकाणी त्यांना तसं करायला लावणं, हे का राजकारण आहे? हेच का समाजकारण आहे? यातून काय फलित होणार? गडगंज अमाप संपत्ती गोळा करणं हेच काय आपलं ध्येय असेल तर मग आपल्याजवळ बोलण्यासारखे शब्द तरी किती उरतील? या समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं. प्रत्येक नागरिकानं या ठिकाणी अभिव्यक्त होणं महत्त्वाचं आहे, चिंतन करणं महत्त्वाचं आहे. आणि यामधून आपल्याला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला कसा न्याय मिळेल याचं चिंतन करणं आणि त्याचं मर्म उलगडणं हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीला तो खरा सलाम ठरेल. आणि हेच करण्यासाठी आपण एकत्र येऊयात, विचाराची कास धरूयात आणि परत एकदा ते पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी प्रतिगामित्वाला बगल देऊन त्या पुरोगामित्वाच्या आशा आकांक्षा पल्लवित करूया. नमस्कार.